नमस्कार मंडळी, मी आज बनवते मल्टीग्रेन आटा व त्यापासून थालीपीठ. यासाठी मी 250 ग्रॅम नाचणी घेतली. नाचणीला सर्व धान्य मी स्वच्छ धुवून वाळवून घेतले. बाजरी घेतली 250 ग्रॅम. सोयाबीन घेतले. त्याचप्रमाणे मी हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतली 1 वाटी. आपण हरभरे सुद्धा घेऊ शकता. तीळ घेतले अर्धी वाटी. उडीद घेतले 125 ग्रॅम. 60 ग्रॅम जवस. 25 ग्रॅम मूग. मुगाच्या अर्धे आपण धणे घेणार आहोत आणि धण्याच्या पण अर्धे इथे मी जिरा घेतले आणि 1 टेबलस्पून यामध्ये मी मेथी दाणा सुद्धा घातले आणि थोडी ज्वारी घातली अर्धा किलो. इथे मी गहू नाही घेत आहे कारण मला ग्लुटेन फ्री असा मल्टीग्रेन आटा तयार करायचा आहे. सर्व मिक्स करून घेतले आणि आता मी हे गिरणीमधनं दळून आणणार आहे व त्याचे थालीपीठ आपण बनवूयात. हिवाळ्यामध्ये थालीपीठ एकदम छान लागतात, नक्की करा. हिरवागार छान भाजीपाला असतो, यापासून आपण चिले बनवू शकतो किंवा साधी भाकरी सुद्धा बनवू शकतो. तर थालीपीठासाठी मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, जिरं, मीठ असं मिक्सरमधून ठेचा बनवून घेतला. मेथी, पालक, छान हिरवाळ्यात मध्ये भाजीपाला येतोय. कांद्याची पात, हा भाजीपाला मी धुवून घेतलाय आणि छान बारीक कट करून घेतलाय. पालक, मेथी छान बारीक चिरून घेते. याऐवजी आपण यामध्ये गाजर वगैरे पण टाकू शकतो. कांद्याची पात पण बारीक चिरून घेते मी. आपण यामध्ये दुधी भोपळा घालू शकता, गाजर, बीट, पण मला हिरव्या भाजीपाल्यांचं बनवायचं होतं, त्यामुळे मग मी हिरवा भाजीपाला घेतलाय. आता मी मल्टीग्रेन आटा घेतलाय, त्यामध्ये पालक चिरलेला बारीक, चिरलेला पालक मी त्यामध्ये घातलाय. मेथी घातली आणि कांद्याची पात, हळद, हिंग घातलाय थोडा, मीठ चवीनुसार. आता हे कुडीत मी भिजत घातलेले मोड आलेले, त्याला पण मिक्सर मधून काढून घेतले. थोडं तेल घातले, थोडा मसाला, तीळ, ओवा. मसाला हे ऑप्शनल आहे, आपल्याला हवं असेल तर आपण घालू शकता. मी घातलंय चवीसाठी. आणि आता मी कापड ओलं करून घेतलंय. या ओल्या कापडावरती आपल्याला आता थालीपीठ थापून घ्यायचं आहे छान. आणि हे पीठ मळताना, भिजवताना थोडं मऊ भिजवा, म्हणजे कसं थापटायला सोपं जातं. आणि आपण यामध्ये कुडीत टाकले, त्यामुळे आपल्याला प्रोटीन सुद्धा मिळतं आणि छान जे आपलं मल्टीग्रेन आटा पीठ आहे ते छान बांधून येतं. आणि पालेभाज्यांनी सुद्धा, म्हणजे कमी पाण्यात आपण भिजवू शकतो, पण थोडं मऊसर भिजवा. हवं असल्यास थोडं पाणी टाकून भिजवा. छान असं थापटून तव्यावर टाकून घ्या. मी तीळ टाकले थोडे. तीळ पण ऑप्शनल आहे, पण मला आवडतात म्हणून मी घातलेत. वरनं तीळ पेरलेत थोडे. दोन्ही साइडनी आता आपल्याला छान गोल्डन असा कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आपले थालीपीठ. त्याला छिद्र पाडायचे आहे. छिद्र पाडल्यामुळे त्यात तेल घातल्यानंतर खरपूस असे भाजून येतात आपले थालीपीठ छान. याचप्रमाणे मी बाकीचे सुद्धा थालीपीठ थापटून घेतले. हे थालीपीठ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदम छान आहे.
यात आपण ठेचा घातल्यामुळं म्हणजे थालीपीठांची चव आणखीनच वाढते. बघा छान आपले थालीपीठ इथे तयार झालेले आहेत. हे आपण दह्यासोबत खाऊ शकता.